नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बहुगुणी तुळस या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। तुलसी अतुला वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा मंदिरी पवित्रा सुखवल्लरी नंदिनी विष्णुवल्लभा विष्णुप्रिया इत्यादी नावांनी प्रसिद्ध असलेली तुळस खरोखरच बहुगुणी आहे। कृष्ण तुळस व राम तुळस असे तिचे दोन प्रकार असतात। राम तुळस हिरवीगार असते, कृष्ण तुळशीची पाने व देठ काळसर असतात। आफ्रिका, अमेरिका, चीन इत्यादी देशात तुळस सदृश्य झाडे आहेत। तुळशीच्या त्या भगिनी असे आपण म्हणू शकतो। कब्रस्थानातील सब्जा ही तुळशीचेच वेगळे रूप आहे। तुळस सुगंधित झाड आहे। तुळशीच्या ताज्या रसात भरपूर कार्बोदके प्रथिने असतात। तुळशीत कापूर, युजिनॉल, मेथॉल, सिन्नामेट, सिटाल, लिनालून, जिर्नॉस, सिटॉनेलिक ॲसिड इत्यादी रासायनिक द्रव्ये आढळतात। तुळस सर्दी, खोकला, पडसे, फ्ल्यू, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू इत्यादी विकारांवर उपयुक्त आहे। तुळशीची 1 ते 2 पाने रोज खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे। तुळशीचा काढा घेणे हाही वरील विकारांवर रामबाण उपाय आहे। तुळशीच्या नित्यसेवनाने चपळपणा येतो, हृदय बळकट होते। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे व पुणे विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी तुळशीच्या उपयोगाबाबत नेहमीच संशोधन सुरू असते। आपल्या पुराणांमध्ये तुळशीच्या अनेक कथा प्रचलित आहेत। कालनेमी कन्या मंदा ही तुळसच होय। वृषध्वज राजाची सुंदर कन्या तुळशी, कृष्णप्रिया गोपिका तुळशी, विष्णू, राम, कृष्ण, विठोबा, बालाजी या सर्वांना तुळस अत्यंत प्रिय आहे। त्यांना तुळशी पानांच्या मंजिरांच्या माळा घालतात। श्रीकृष्णाची सुवर्ण तुला ही मनोभावे पूजा करून तुळशीचे 1 पान टाकल्यावरच पूर्ण झाली होती। कोणताही प्रसाद त्यावर तुलसीदल ठेवल्याशिवाय पूर्णत्व पावत नाही। उष्णतेच्या अनेक विकारांवर तुळशीचा रस, तुळशीचे बी उपयुक्त आहे। ग्लोबल वॉर्मिंगच्या आजच्या काळात तर तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। तुळस ओझोन हा प्रभावी वायू बाहेर टाकते। ओझोन वायू सूर्यापासून निघणाऱ्या अतिप्रखर अतिउष्ण किरणांना थोपवून धरतो। त्यामुळे तुळशीची लागवड सध्याच्या काळात फारच महत्त्वाची आहे। ओझोन वायूच्या थराला पडलेले भगदाड, त्यामुळे पुढे येणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी तुळशीच्या लागवडीची गरज। आपल्या घरासमोर, घराच्या सभोवताली शक्य असेल तिथे तुळस लावावी। अपार्टमेंट्समध्ये राहत असलात तरी खिडकीत तुळस लावावी। तुळशीमुळे आपणास डासांचा त्रास राहत नाही। त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू इत्यादी रोग टळण्यास मदत होते। पर्यावरण चिंतक, पर्यावरण रक्षक तुळस लागवडीचा प्रचार प्रसार करतात। तुळशीचे बी टाकून रोपे तयार करता येतात। तुळशीखाली ही रोपे आपोआप उगवतात। ती दुसऱ्यांना देऊन आपण तुळस लागवडीसाठी मदत करू शकतो। अल्पमोली बहुगुणी औषधी तुळस प्रत्येकाने जरूर लावावी। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।